आतमधनं पोकळ आणि बाहेरनं काटेरी आणि खायला अगदी कुरकुरीत असणारी अशी आपली बटर चकली इथं तयार आहेत. मी सांगितलेल्या प्रमाणात जर तुम्ही वापरलं आणि तरच तुमची चकली अशी होणार आहे. ह्याचा आवाज पण तुम्ही बघू शकता, कसला भारी येतोय. वाव, बघू शकता कसला काटा आलेला आहे चकलीला आपल्या. तर तुम्हाला सुद्धा अशीच चकली करायची आहे तर याचं सगळं प्रमाण मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे जाऊन बघू शकता. तर मंडळी, आज आपण आपल्या किचनमध्ये बटर चकली करणार आहोत. एकदम करायला पण सोपी आणि खायला तर एक नंबर. चला तर मग जास्त वेळ नाही लावता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर बटर चकली करताना एक मेजरमेंट ठेवायची आपली. तर इथं बघा, मी व्यवस्थित तुम्हाला मेजरमेंट सांगते. मी ही एक वाटी घेतलेली आहे. सेम ही 2 वाट्या आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. तुम्ही कुठली पण वाटी घ्या, ते 2 वाट्या तांदळाचं पीठ घ्यायचं. सेम त्याच वाटीने 2.5 वाट्या एवढं आपल्याला पाणी घ्यायचं आहे. चला तर मग पटपट बनवायला सुरुवात करूया. इथं आता मी गॅस ऑन करते. गॅस ऑन केला आहे. सेम ह्या बाउलने 2.5 वाटी मी मोजून अगदी पाणी घेणार आहे. इथं मी 2 चमचे एवढा बटर घेतला आहे. रेग्युलर जो चमचा असतो आपला पोहे खायचा, त्याच चमच्याने हे माप घ्यायचं आहे. 2 चमचा एवढा बटर. त्याच्यानंतर 1 चमचा पांढरा तीळ घेतला आहे. तुम्ही इथं काळे तीळ पण वापरू शकता. त्याच्यानंतर 1 चमचा जिरा. त्याच्यानंतर पाव चमचा एवढा ओवा. त्याच्यानंतर 4 चमचे बारीक रवा घेतलेला आहे. रवा हा कच्चाच घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. मी इथे एक छोटा चमचा मीठ टाकत आहे. त्याच्यानंतर जे आपण तांदळाचं पीठ घेतलं 2 वाटी, ते सगळं पीठ ह्या पाण्यामध्ये घालायचं आहे आणि हे सगळे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला पूर्ण पीठ हे आपलं हे पाण्यामध्ये व्यवस्थित असं भिजलं गेलं पाहिजे. इथं बघू शकता, इथं आपलं सगळं पीठ हे भिजून झालेलं आहे. आता 10 मिनिटं हे मिश्रण असंच ठेवणार आहे. आता 10 मिनिट झालेली आहे आपल्या मिश्रणाला. आता हे सगळं मिश्रण जे आहे ते मी एका परातीमध्ये काढून घेणार. परातीमध्ये काढल्याच्या नंतर हे सगळे जे पीठ आहे ते व्यवस्थित हाताने मळून घ्यायचं आहे. समजा तुमचं पीठ एकदम गरम असेल तर तुम्ही एका ग्लासाच्या साहाय्याने सुद्धा त्याला व्यवस्थित असं मळून घेऊ शकता. त्याच्यानंतर हाताने व्यवस्थित व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने व्यवस्थित पीठ हे मळून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला समजा पाणी लागेल तरच थोडं थोडं करून पाणी ह्याच्यामध्ये घालायचं आहे. एकदम असं पाणी घालू नका. थोडं थोडं जसं जसं लागतं तसं तसं ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. बघू शकता. आणि पीठ मळताना हे व्यवस्थित असं रगडून रगडून मळायचं आहे आपल्याला. त्याचा एकसंध असा गोळा झाला पाहिजे. जर तुम्ही समजा असंच पीठ हे केलं, चांगलं मळलं नाही त्याला, तर चकली पाडताना चकलीमधनं तुटू शकतात. बघू शकता इथं आपला एक गोळा बनवून झालेला आहे. आता त्याला मी 5 मिनिटासाठी इथं झाकून ठेवते. आता 5 मिनिटानंतर हे सगळं पीठ पुन्हा एकदा व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे. मळताना काय करायचं, थोडं थोडं पीठ घ्यायचं आणि व्यवस्थित मळून घ्यायचं. इथं लागलंच तर तुपाचा वापर करायचा, नाही तर बटरचा वापर करायचा आणि व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. हे बघू शकता, व्यवस्थित मळून झालेलं आहे पीठ आपलं. तर इथं आपल्याला चकलीचा आटा साचा घ्यायचा. त्याच्यानंतर याच्यातला एक गोळा काढून घ्यायचा आणि बटरचा हात लावत लावत त्याचा लांब सडक असा गोळा बनवायचा आहे आपल्याला.
इथं आता चकलीच्या भांड्याला आपल्याला तेल लावायची गरज नाही आहे, कारण हे पीठ जे आहे ते चकलीच्या साच्याला काही चिकटणार नाही आहे. त्याच्यानंतर आपल्याला पीठ भरताना लक्षात ठेवायचं, पीठ हे दाबून दाबून भरायचं आहे. समजा तुम्ही असं नाही केला, दाबून दाबून पीठ नाही भरलात तर चकली पाडताना मध्येच असं तुटू शकतं आपली चकलीसुद्धा. बघू शकता. आता आपण चकली पाडायला घेऊया. इथं बघू शकता आपली चकली, कसला चकलीला काटा आलेला आहे. त्याच्यानंतर आपलं पीठ पण बघा अजिबात मधनं तुटत नाही आहे, म्हणजे आपलं माप हे एकदम परफेक्ट झालेलं आहे. त्याच्यानंतर इथं लक्षात ठेवायचं आहे की पीठ मळण्याची जी प्रोसेस असते ती पण खूप इम्पॉर्टंट असते. पीठ समजा तुमचं व्यवस्थित मळलं गेलं नाही तर आपली पीठ हे तुटू शकतं. त्याच्यामुळे पीठ हे व्यवस्थित एकसंध असं मळायचं आहे. हे बघू शकता आपली इथं चकली पाडून झालेली आहेत. आता आपण चकली तळायला घेऊया. तर इथं गॅसवर मी कढई ठेवली, त्याच्यामध्ये तेल घातलं आहे. तेल इथं आपलं गरम झालेलं आहे. आता एक पिठाचा छोटासा गोळा या तेलामध्ये घालून बघायचा आहे. तर आपलं तेल गरम झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपला एक सगळी चकली आता फ्राय करून घेऊया. चकली भाजताना लक्षात ठेवायचं, तेल गरम झाल्याच्या नंतर गॅसचा फ्लेम हा मीडियम करून ठेवायचा आहे, तरच आपली चकली ही आतपर्यंत व्यवस्थित कुरकुरीत भाजून निघणार आहेत. तर अशाच प्रकारे मी सगळी चकली ही व्यवस्थित भाजून घेणार आहे. खालनं भाजल्याच्या नंतर त्याला पलटायचं आहे. लगेच तुम्ही त्याला पलटायला जाऊ नका. हे बघा, व्हिडिओवर दाखवल्याप्रमाणे कृती करायची आहे. तर अशाच प्रकारे मी सगळी चकली ही भाजून घेते. तर इथे बघू शकता आपली मस्त अशी चकली बनून तयार झालेली आहे. सांगितलेले प्रमाण जर वापरून तुम्ही अशी चकली केली तर तुमची सुद्धा चकली ही अशीच होणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा बटर चकलीचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा.